नमस्कार। आज मी तुमच्याशी स्वयंपाकघरातली अशी एक सवय बोलून दाखवणार आहे जी आपण सगळे रोज करतो आणि जी आपण चूक आहे असं कधीच समजत नाही। आज मी हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा। आपण जेव्हा भाजी, वरण किंवा भात शिजवतो तेव्हा अन्न तयार झाल्यावर पहिली प्रतिक्रिया काय असते? आपल्याला वाटतं की जेवण थंड होऊ नये म्हणून लगेच आपण त्याच्यावर झाकण ठेवतो। ही सवय प्रेमातून येते, काळजीतून येते, पण शरीरासाठी ही सवय योग्य नाही हे आज मी तुम्हाला ठामपणे सांगणार आहे। आता आपण सगळ्यात आधी हे समजून घेऊ की गरम अन्न म्हणजे नक्की काय? गरम अन्नामध्ये उष्णता असते, पाणी असते आणि वाफ असते। ही वाफ म्हणजे अन्नात साठवलेली उष्ण ऊर्जा असते, जी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते। जेव्हा अन्न शिजतं तेव्हा त्यातल्या पेशींमध्ये पाणी अडकलेलं असतं आणि उष्णतेमुळे ते पाणी वाफेत रूपांतरित होतं। आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ही वाफ बाहेर गेली पाहिजे की आपण तिला आतच अडकवून ठेवलं पाहिजे? जेव्हा आपण गरम अन्नावर लगेच झाकण ठेवतो त्या वाफेला बाहेर जायला जागाच मिळत नाही। हीच वाफ थंड होऊन पुन्हा पाण्यात बदलते आणि तेच पाणी अन्नावर पडतं। यामुळे अन्नाचं स्वरूप बदलायला लागतं, भाजी पानसट होते, वरण जड वाटायला लागतं आणि भात चिकट होतो। हे बदल आपण डोळ्यांनी पाहू शकतो, पण खरी समस्या दिसत नाही, ती आपल्याला पोटातून सुरू होते। आपल्याला शरीरात पचनासाठी एक नैसर्गिक शक्ती असते, आयुर्वेदात त्याला जठराग्नी असं म्हटलं जातं। ही जठराग्नी खूप संवेदनशील असते। खूप थंड अन्नाने ती मंद होते आणि खूप ओलसर अन्नाने ती नीट काम करत। जेव्हा आपण अशी भाजी किंवा वरण खातो ज्यामध्ये वाफ अडकलेली असते तेव्हा ते अन्न पचायला जड ठरतं। मग हळूहळू शरीरात काय सुरू होतं? तर पोट फुगायला लागतं, गॅस तयार होतो, आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते आणि सकाळी पोट नीट साफ होत नाही। बरेच लोक म्हणतात की त्यांनी साधं जेवण केलं, पण साधं जेवण सुद्धा चुकीच्या सवयींमुळे शरीरावर परिणाम करतं। आता हे थोडं विज्ञानाच्या भाषेत समजून घेऊ। गरम अन्नावर झाकण ठेवल्यावर अन्नाचं तापमान सगळीकडे सारखं राहत नाही। काही भाग खूप गरम राहतो, काही भाग पटकन थंड होतो। अशा अन्नामुळे पचनासाठी लागणारं एन्झाईम प्रक्रिया नीट होत नाही। पचनासाठी लागणारी एन्झाईम ठराविक परिस्थितीतच नीट काम करतात, तेव्हा पचन मंद होतं। आता आपण थोडं मागे जाऊन विचार करू, आपल्या आजी किंवा आई काय करत होत्या? त्यांनी भाजी काढल्यावर, वरण काढल्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही असं आपल्याला अनेकदा सांगितलेलं। त्या काही मिनिटं भाजी उघडी ठेवायच्या। विज्ञान शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना अनुभवातून शरीराची गरज कळलेली होती। आता योग्य पद्धत काय आहे हे मी अगदी स्पष्ट सांगते तुम्हाला। भाजी, वरण किंवा भात शिजवल्यावर किमान 3 ते 5 मिनिटं ते झाकण न ठेवता ठेवायचं आहे बाजूला। त्या वेळेत वाफ बाहेर जाऊ द्या, त्यानंतर झाकण ठेवा आणि खाण्याआधी गरम करा। ही छोटीशी सवय बदलली तर पचनावर मोठा परिणाम होतो। ही सवय विशेषतः महिलांसाठी, लहान मुलांसाठी, वयस्कर लोकांसाठी, गॅस किंवा ॲसिडिटी असणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। शरीर कमजोर असताना अशा छोट्या सवयी खूप मोठी भूमिका बजावत असतं। आपण सगळे लोक आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतो, फक्त पोट भरण्यासाठी नाही तर आरोग्य टिकवण्यासाठी। त्यामुळे स्वयंपाकघरातली प्रत्येक सवय ही औषधासारखी असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारे स्वयंपाकघरातल्या लहान पण महत्त्वाच्या सवयी मी इथे एक एक करून स्पष्ट करत जाणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।